विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पर्यावरण आणि आपण हा पाठ. आणि या पाठामध्ये या अगोदर आपण आपलं पर्यावरण म्हणजे काय, कशाला म्हणतात पर्यावरण त्याबद्दल जाणून घेतलं आणि आपला आणि पर्यावरणाचा संबंध कसा आहे हे देखील आपण जाणलं. कशाला म्हणतात पर्यावरण? आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सजीव आणि निर्जीव घटकांचं मिळून आपलं पर्यावरण मिळत असतं. म्हणजेच काय तर या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये काहीतरी आंतरप्रक्रिया असते, देवाणघेवाण होत असते आणि या देवाणघेवाणीतून अनेक परिसंस्था तयार होतात आणि या परिसंस्था अशा अनेक परिसंस्था एकत्र आल्या की आपलं पर्यावरण तयार होतं. आणि हे पर्यावरण आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं असतं. आपण कशामुळे जिवंत आहेत तर आपल्या या अवतीभोवती असणारी हवा, पाणी, सूर्यप्रकाश, वनस्पती या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणून हे सगळं टिकायला हवं. अन्यथा आपण आपल्या हव्यासासाठी यांचा जर नाश केला किंवा यांची गुणवत्ता जर बिघडली तर किंवा बिघडवली तर त्याचा परिणाम प्रदूषणामध्ये होतो. वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण या ठिकाणी घडून येते. आपण अभ्यासत आहोत आपल्या गरजा आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध कसा आहे. याबद्दल सुद्धा आपल्या गरजा आणि पर्यावरण याबद्दल आपण अभ्यासलो. आपल्या सगळ्या गरजा कोण भागवतं? हा निसर्ग भागवतो, ही पृथ्वी भागवते, इथल्या वनस्पती भागवतात आणि आपल्याला याची जाणीव नाही. बघा, आपल्या सगळ्यात महत्वाचा श्वास असतो. श्वासासाठी लागणारी हवा कारखान्यात तयार होत नाही. आपल्याला जगण्यासाठी लागणारं अन्न कारखान्यात तयार होत नाही. परंतु दिवसेंदिवस कारखाने वाढत आहेत. शेती वाढते का? दिवसेंदिवस वाढणारही नाही. कारण शेती काय मर्यादित आहे, ती अजैविक घटक आहे आणि दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते. जमीन वाढणारच नाही. जमिनीचे तुकडे होतील दिवसेंदिवस, कमी होत जाईल. का कमी होईल? माणसांची संख्या वाढायला लागली म्हणून जमीन कमी होईल. अन्यथा जमीन आहे तेवढीच राहते खरं म्हणजे. पण वाढते काय? आपला अनिर्बंध वापर आणि आपली संख्या वाढते. परंतु या सगळ्या वाढलेल्या संख्येला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता आपल्या निसर्गामध्ये आहे. परंतु आपल्याला गरजेपेक्षा जास्त हवंय. आणि काय काय हवंय आपल्याला गरजेपेक्षा जास्त? तर अनेक गोष्टी आपल्याला गरजेपेक्षा जास्त हव्या. सगळं काही गरजेपेक्षा जास्त हवंय. आणि गरज कशाला म्हणतात? पोटभर अन्न मिळाल्यानंतर आपल्याला काय वाटतं? आणखी आपल्याला दुपारचं सोबत पाहिजे, संध्याकाळचं पाहिजे, संध्याकाळचं मिळेल तर उद्याचं पाहिजे. बघा, रस्त्यावर जे अन्नाविना भीक मागणारे भिकारी असतात ते काय विचार करतात? आपल्याला आत्ताचं मिळालं पाहिजे. आत्ताचं मिळाल्यानंतर ते त्यांची गरज भागली असं त्यांना वाटतं. परंतु ते मिळाल्यानंतर आणखी झोळी गच्च भरली पाहिजे, दुपारचं संध्याकाळचं मिळालं पाहिजे. आपली भिकाऱ्याची झोळीची कथा आपल्याला माहिती आहे, एक गोष्ट आपण ऐकली होती. अशा आपण भिकाऱ्यासारखं करायला लागलोय दिवसेंदिवस. कितीही आपल्याकडे असलं तरी आपल्याला समाधानच नाही, आणखी असायला पाहिजे. आणि हे आणखी आपल्याला कुठून मिळणार आहे? कोण देते हे सगळं आणखी? आपलं पर्यावरण देते, निसर्ग. आणि मग हे सगळ्यांनी असं निसर्गाकडून उरबाडून घ्यायचं म्हटलं तर दिवसेंदिवस काय होईल? पर्यावरणाचा ऱ्हास आहे. आणि माणूस जसं हे इतर घटक पर्यावरणाचा भाग आहे तसं माणूस सुद्धा पर्यावरणाचाच घटक आहे. माणूस या पर्यावरणामध्ये जन्मलेला आहे आणि म्हणून निसर्गाचा समतोल बिघडला तर इतर घटकांवर जो परिणाम झालेला आहे तोच परिणाम आता माणसावर सुद्धा होणार आहे. इतर घटकांवर काय परिणाम झाला? इथली हवेची गुणवत्ता बिघडली म्हणजे माणसाची गुणवत्ता बिघडणार आहे. इथल्या पाण्याची गुणवत्ता बिघडली, पाणी प्रदूषित होते म्हणजे माणसाचं आरोग्य बिघडते. इथला सूर्यप्रकाश जशाला तसा जर येऊन पोचायला लागला विषारी किरण पृथ्वीवर तर माणसांना आजार होणार आहे. इथले प्राणी अस्तंगत होत चालले आहेत, संपत चालले आहेत. वनस्पतींचा बऱ्याच वनस्पती सुद्धा संपत चालले, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय, जंगलं कमी होत चाललेली आहेत. म्हणजे काय तर दिवसेंदिवस यांचं कमी होत जाणारं प्रमाण याचा जर आपण विचार केला तर एक दिवस याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होणार आहे. आपण सुद्धा संपत जाणार आहे. आपलं सुद्धा अस्तित्व नामशेष होण्याच्या वाटावर आहे. कारण आपण पाहिलं आशियाई चिता किंवा भारतीय चित्ता संपून गेलेला आहे. हत्तींचं प्रमाण कमी झालेले आहे, गेंडे संपत चाललेले आहेत. म्हणजे काय?
हे वाघ, सिंह, हत्ती यासारखे प्राणी आता दुर्मिळ झालेले आहेत, दिसत नाहीत सहजासहजी. लहान मुलांना उंट सुद्धा पाहायला मिळत नाही. जिराफ तर मी सुद्धा पाहिला नाही चित्रातच. म्हणजे दिवसेंदिवस वेगवेगळे प्राणी, वनस्पती इथल्या संपत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्यांचा परिणाम एक दिवस आपल्याला सुद्धा भोगावा लागणार आहे. कारण निसर्गाचा समतोल बिघडतोय, म्हणून वेगवेगळे रोग येत आहेत. कारण हवा प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झालं, इथलं अन्न प्रदूषित आहे, दर्जेदार अन्न मिळत नाही आता खायला. आणि या सगळ्यांचा समतोल बिघडला तर आपलं आरोग्य टिकेल का? म्हणून आपलं आरोग्य टिकणार नाही. या सगळ्याचा विपरीत परिणाम आता आपल्यावर होणार आहे. याची जाणीव मात्र आपल्याला नाही. याची जाणीव ठेवायला हवी का नाही? परंतु आपण हे फक्त पुस्तकात अभ्यासतो. मग किमान आता आपण काय करायला पाहिजे असं वाटेल तुम्हाला? आम्ही मुलांनी काय करावं हे आम्हाला सगळे सांगायला लागले. उद्या आपण मोठे होणार आहेत ना, म्हणून आपल्याला हे सगळं अभ्यासायचंय. मोठे झाल्यानंतर ज्या मोठ्यांनी चुका केल्या त्याच आपण पण केल्या, तर आता आपल्या चुका लक्षात यायला लागल्या दिवसेंदिवस. आपल्याकडून काय चुकलं? आपण आपल्या गरजा भागवण्यापेक्षा आपल्या हव्यासाकडे अधिक लक्ष देत आहोत. ही आपली चूक आहे, मोठ्यांनी केलेली ती चूक आहे. लहानांनी ती चूक सुधारावी. मोठ्यांच्या देखील आता लक्षात आलेलं असेल तर मोठ्यांनी सुद्धा आता थोडं माणसासारखं वागलं पाहिजे. खरं म्हणजे माणसासारखं वागलं पाहिजे म्हणायची सुद्धा लाज वाटते आता आपल्याला. कारण इतर प्राणी असं वागतात का? आपण गाढवाला उपासानं गाढव म्हणतो, माणसाचा उपहास करताना गाढवाची उपमा देतो. खरं म्हणजे गाढव काय म्हणत असतील त्यांना? गाढवाला म्हणत असतील, एखादं गाढव जर बिघडल्यासारखं वागायला तर म्हणत असतील, अरे काय माणसासारखं वागायलास, जरा गाढवासारखं वाग, असं म्हणत असतील की नसतील? कारण गाढव कधी हव्यास करत नाही, इतर प्राणी हव्यास करत नाही. म्हणजे अशी आपण कल्पना करायला काय हरकत आहे? दिवसेंदिवस माणूस हव्यासासाठी वाटेल ते करू लागलेला आहे. या निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा जर आपण विचार केला तर आपण प्रत्येक जण काहीतरी करू शकतो. मग आपल्याला असंही वाटण्याची शक्यता आहे, आपल्यापैकी काही विचारी किंवा वेगळा विचार करणारे म्हणतील, मग आपण काही श्वास घ्यायचा नाही का? आपण काही जगायचं नाही का? आपण नाही का कपडे घालायचे, पैसे कमवायचे नाही का आपण? अरे हे सगळं आपण करायचंय, परंतु किती करायचंय? गरजेपुरतं करायचंय. आपली जी गरज आहे ती गरज आपण भागवण्यासाठी जर प्रयत्न केला, आपला उद्देश काय? आपण या पृथ्वीवर जन्माला आलोय आणि अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आपलं आरोग्य हे टिकलं पाहिजे, ही आपली गरज आहे. का आपल्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, ही आपली गरज आहे. आपलं मोठं घर असलं पाहिजे, ही आपली गरज आहे. आपल्याकडं 100 ड्रेस असले पाहिजेत, ही आपली गरज आहे. किंवा 50 असले पाहिजेत, 25 असले पाहिजेत, ही आपली गरज आहे का? नाही, ही आपली गरज नाही. आपल्याकडे एक सायकल असली तरी शाळेत यायला एक सायकल पुरते. पण आपल्याला काय वाटतं, एखादी नवी बाजारात आली, एखाद्या नव्या विद्यार्थ्यांना आणली की त्याची सायकल आपल्याला असायला पाहिजे. एखाद्याचा नवा ड्रेस पाहिला की काय वाटतं, आपल्याला तो ड्रेस असायला पाहिजे. खेळणी किती असावीत आपल्याकडे याची काही मर्यादा आहे, सगळं आपल्यालाच असायला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. दिवसेंदिवस बाजारामधून आपण हे खरेदी करण्याकडे आपला कल वाढत चाललेला आहे. मग आपण काय करू शकतो? आपल्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जास्त दिवस कशा वापरता येतील. एखादी वस्तू, कुठली एखादी वस्तू असेल तर समजा एक पेन आहे, हा पेन किती दिवस टिकतो? साधारणपणे महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये खराब होईल किंवा फुटेल, तुटेल. तर आपण वर्षभर टिकवायचा प्रयत्न करावा. आणि बाजारामधून पेन खरेदी करताना याच्यामधली कांडी बदलता येण्याजोगा पेन घेतला पाहिजे. म्हणजे काय, ती कांडी दुसरी टाकता येईल आपल्याला. नाहीतर असे काही पेन आलेले ते वापरा आणि फेकून द्या. पण फेकून दिल्यानंतर त्या पेनाचं काय होतंय याचा आपण विचार करू शकतो. बाजारामध्ये गेल्यानंतर आपण स्वतः एक प्लास्टिकची पिशवी बाजारातून आणण्यापेक्षा आपल्या घरून एक कापडाची पिशवी जर घेऊन गेलो तर असा विचार आपण करू शकतो. आपल्याकडे असणाऱ्या वस्तू जास्तीत जास्त दिवस वापरणे हा एक याच्यामधला पर्याय आहे. नवी वस्तू बाजारातून खरेदी करण्याकडे आपला कल नसावा. आणि म्हणून हा बंदचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये माणसाला खरं म्हणजे काय लागतं याची जाणीव झाली आहे. परंतु कोणाला, जे विचार करतात त्यांना आपल्याला काय लागतं? पोटभर खायला अन्न मिळालं, प्यायला पाणी मिळालं, स्वच्छ हवा मिळाली, ही चांगलं आरोग्य सुद्धा राहतं आपलं. बघा, बंदच्या कालावधीमध्ये हे लॉकडाऊन होतं, वातावरणाचं प्रदूषण झालं नाही, वातावरणामध्ये विषारी वायू नाहीत पसरले, बाहेर माणूस गेला नाही, वाटेल तसं जगला नाही, हॉटेलमधलं कुठलंही खाल्लं नाही, काही पिला नाही, आजार कमी झाले. फक्त हा एक आजार होता, कोविड-19 अर्थात करोना.
आणि दिवसेंदिवस हे सगळं जर वाढत चाललं तर आपलं आरोग्य देखील बिघडेल. म्हणजे काय, आपण वस्तू टिकून वापरल्या पाहिजेत. जेवढे दिवस वापरतात, एखादा शर्ट आहे किती वर्ष टिकतो? 1 वर्षभर. आता तुम्हाला 1 वर्ष टिकेल तर आणखीन 1 महिनाभर कसा जास्त वापरता येईल? थोडा फाटला की फेकून देण्यापेक्षा. आता कोणाच्या अंगावर ठिगळ आहेत का? बघा, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारा, तुमच्या लहानपणी तुम्ही कपडे कसले वापरत होता, किती होते तुम्हाला ड्रेस, आपल्याला किती वस्तू आहेत. म्हणजे वस्तूंचा कमी वापर करणे हा एक त्याच्यामधला पर्याय. त्याचबरोबर ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत त्या खराब झालेल्या वस्तूंचा पुन्हा वापर करणे. आपल्या घरामध्ये जर आपला मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, तर आता काही कपडे असे टरटक फाटत नाहीत, सगळेच चांगले असतात. फक्त त्यांची वाढ झाली, कपडे तेवढेच राहिले, ते कपडे कोणाला तरी वापरता येते. असं आपण वस्तूंचा पुनर्वापर केला पाहिजे आणि वस्तूंचा कमी वापर केला पाहिजे. वस्तूचं पुनर्चक्रीकरण केलं पाहिजे. ज्या घरामध्ये फाटलेल्या किंवा टाकून दिलेल्या निकामी वस्तू आहेत त्या निकामी वस्तूंचा पुन्हा वापर करता येतो का? उदाहरणार्थ चिंध्यांपासून गोधडी तयार करणे किंवा दोरखंड तयार करणे, यासारख्या बाबींसाठी आपण वस्तूंचा पुन्हा वापर करू शकतो. आणि याचा विचार कोणी करायचा? आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि नुसता विचार करायचा म्हणजे आपण पुस्तकात वाचायचं, परीक्षेत लिहायचं, शाळेत शिकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही, तर गंभीर होऊन याचा विचार केला पाहिजे. गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. दिवसेंदिवस निसर्गाची गुणवत्ता जर अशीच बिघडत चालली तर एक प्राणी संपून चाललेले आहेत, एक वनस्पती संपून चाललेले आहेत. आपला विनाश अटळ आहे. आपण मग काहीतरी ठरवलं पाहिजे, आपण निर्धार केला पाहिजे. काय निर्धार केला पाहिजे? आपल्या एखाद्या कृतीमधून जर वातावरणाचं प्रदूषण होत असेल तर ते प्रदूषण मी कमी कसं करेन? एकदम 100% जर टाळता नाही आलं तर माझ्याकडून कमी कसं होईल? समजा आपल्याकडे एखादं वाहन आहे, गाडी आहे, त्या वाहनाचा वापर गरजेपुरता करणे, ज्या ठिकाणी आपल्याला पायी जाता येते त्या ठिकाणी पायी जाणे, सायकलचा वापर करता आला तर सायकलचा वापर करणे, शक्य त्या ठिकाणी सार्वजनिक वाहनाचा वापर करता आला तर तसा करणे. म्हणजे फक्त वस्तू आहेत, पैसा आहे म्हणून खर्च करण्यापेक्षा आपण गरज म्हणून जर केला तर या पर्यावरणाचं रक्षण होईल. शिवाय आपल्याला ज्या वस्तू उपलब्ध आहेत, ज्या मिळतात, त्या खरेदी करण्यापेक्षा आपल्याला त्याची गरज आहे का याचा विचार करावा. आणि तंत्रज्ञान कोणतं वापरलं पाहिजे? आपण पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान. म्हणजे ज्या वस्तूंच्या निर्मितीमधून वातावरणाचं प्रदूषण होणार नाही अशा वस्तू आपण वापरण्याकडे आपला कल पाहिजे. म्हणजे यूज अँड थ्रोच्या वस्तू वापरू नयेत. हॉटेलमध्ये जर कधी जायची वेळ आली, खरं तर जाऊच नाही हॉटेलमध्ये, पण कधीतरी अपरिहार्य कारणास्तव आपल्याला जायची वेळ आली तर तिथं आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या ताटामध्ये जेवण वाढणार असेल तर नको, आम्हाला प्लास्टिकच्या ताटामध्ये आम्ही जेवणार नाही. चांगलं तुमच्याकडं तुम्ही धुवून पुन्हा वापरण्याजोगं ताट असलं तर आम्ही जेवू. प्लास्टिकच्या कपामध्ये चहा देणार असतील, दूध देणार असेल तर नको, आम्हाला नाही प्यायचा तो. असं जर तुम्ही म्हणला, दुकानदाराकडून आपण वस्तू खरेदी करताना यूज अँड थ्रोच्या वस्तू नको, आम्हाला या नाहीत पाहिजे, असं जर आपण म्हटलो तर दुकानदार कोणा त्या वस्तूंची मागणी करणार नाही. म्हणजे कारखान्यामध्ये त्या वस्तू निर्माण होणार नाही. अशा प्रकारे लहान लहान कृतीमधून आपण हे सगळं करू शकतो. पाणी गरजेपुरतं वापरणे, निसर्गामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, पिण्यायोग्य पाणी किती आहे हे आपण अभ्यासलं. मग पाण्याचा काटकसरीने वापर करता येईल. आंघोळीसाठी किती लागतं, स्वच्छतेसाठी किती लागतं, गरजेपुरतं जर वापर आपण सगळ्यांनी केला तर आपल्याला हे सगळं करता येऊ शकतं. शक्य तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण थोडी चर्चा करा म्हटलेलं आहे. काय आपल्याकडे कोणकोणत्या वस्तूंचा साठा किती आहे आणि मग कोणत्या वस्तूचा साठा किती असावा, गरज किती आहे आपल्याला या वस्तूंची, आपल्याला अन्नधान्य किती लागतं, कपडे किती लागतात, आपल्याला पाणी किती लागतं, तरी देखील आपल्याला पाण्याचा साठा असा वाटतो. आपल्याला विहीर असावी, तळ्यावरून पाईपलाईन असावी, आपल्या शेतात बोर असावं, आणखीन खोल असावं, आणखीन 10 एकर ऊस वाढला पाहिजे. म्हणजे हे सगळं आपल्याकडेच असावं. कपडे किती असावे वाटतात, किती असावे वाटतात. बाजारात आलेले सगळे कपडे, रंगीबेरंगी कपडे, नवे नवे कपडे माझ्याचकडे असले पाहिजे. वस्तू, वाहनं किती असावेत, सगळी वाहनं आमच्या घरामध्ये असली पाहिजे. ट्रॅक्टर असलं पाहिजे, मोटारकार असली पाहिजे, गाडी असली पाहिजे, घोडे असले, अजून जे नाहीत ते आपल्याचकडे असलं पाहिजे. जेसीबी असली पाहिजे. म्हणजे आणखीन घर किती मोठं असावं, ह्याच्यापेक्षा मोठं असावं. किती मोठं, आणखीन मोठं. इथं एक असलं पाहिजे, लातूरला एक असलं पाहिजे, पुण्याला एक असलं पाहिजे, चंद्रावर एक असलं पाहिजे, मंगळावर एक असलं पाहिजे. अरे हे काय चाललंय आपलं? याच्यामधून आपला हव्यास वाढत चाललेला आहे. मग लहान मुलांना खेळणी किती असली पाहिजे? पूर्वी एक खेळणी असल्यानंतर घरात सगळेजण खेळायचे. आता काय वाटतंय? प्रत्येकाची वेगळी, भांडणं व्हायली, दोघांची वेगळी असली. अरे भांडणं कशासाठी करायची आपण? आणि भांडणं करून
नेमकं साध्य काय होणार आहे? आपण आपल्याला खेळ खेळताना सार्वजनिक खेळावं लागतं का? एकट्याला सगळे खेळ खेळता येतात? क्रिकेट एकट्याला खेळता येतो का? एक बॅट आणि एक बॉल, आपणच बॉलिंग करायची, आपणच बॅटिंग करायची, आपणच असं होतं का? नाही. मग एक बॅट आणि एक बॉल हा एक क्रिकेटचा संच आपण 10 जण खेळू शकतो ना. आपण असा जर विचार केला तर अनेक पद्धतीनं आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करता येईल किंवा ऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करता येईल. आणि हे सगळं जर आपण केलं तर पर्यावरण आपल्या गरजा भागवेल.